आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। पंचायत समिती व जिल्हा परिषद याची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आलेलो आहे अभिपुरी गणामध्ये दोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांची प्रतिक्रिया घेऊया। चला तर जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहे तुम्ही, काय परिस्थिती आहे, कसा प्रतिसाद देतो तुम्हाला? अतिशय चांगली परिस्थिती आहे। गेले 8 ते 10 दिवस झाला आम्ही पश्चिम भागात फिरत असताना आम्हाला अनुभव आहे, कारण बापू जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाले या पश्चिम भागात काम करत आहेत आणि मी जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाले या भागात सक्रिय आहे आणि याचमुळे आमच्या पश्चिम भागानं आम्हाला उमेदवारी दिली। आबांनी सुद्धा याच संधीचं सोनं केलं आणि पुन्हा एकदा आम्हाला उमेदवारी दिली आणि मला खात्री आहे की पश्चिम भाग 100% आमच्या पाठीशी राहील आणि आबांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून देईल। कोणती विकास कामे आपल्या माध्यमातून झालीत भैया साहेब, काय सांगा? माझ्या माध्यमातून एक पंचायत समितीमध्ये फंड तसा काही असतो, पण त्यातूनही मी उदयदादा कबुले जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडून काही आणि माझ्या फंडातून काही प्रत्येक गावात पोहोचण्याचा आणि काम करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे। भैया, आपल्याला खेळाची प्रचंड आवड आहे, तालीम आपल्याकडे आहे, तर वाईसाठी या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय केलं? मी जवळजवळ 101 मुलं राहतील अशा पद्धतीची एक तालीम बांधलेली आहे। त्यामध्ये मातीचा आखाडा आहे, मॅट आखाडा आहे आणि एक NIS कोच ठेवलेले त्यांना 20,000 पगार आहे, की जेणेकरून गोरगरीब मुलांना त्या कुस्तीचा लाभ घेता यावा, कुस्ती शिकता यावी। कारण कुस्ती म्हणलं की आज सगळ्यात महाविषय, तुपाचे रेट म्हणा, बदामाचे रेट, आणि आता राहिलं नाही पहिल्यासारखी परिस्थिती। आपल्या वाई तालुक्यात असे बरेच मुलं आहेत की त्यांच्या अंगात कला आहे, पण ते दाखवण्यासाठी त्यांची आर्थिक बाजू स्ट्रॉंग नाहीये, म्हणून आम्ही वाई तालुक्यात त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आणि ह्याला खऱ्या अर्थानं आम्हाला नामदार मकरंद पाटील यांना मोठं बळ दिले तालीम बांधताना। नामदार मकरंद पाटील आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांचे आपण भक्कम समर्थक आहात, याविषयी काय सांगा? 100% भक्कम समर्थक आहोत, याचीच आज ही पोच पावती आहे। कारण 2011ला मला स्वतःला तालुका युवक अध्यक्ष केलं आणि तेच कामाची पद्धत पाहून सर्व हे करून आम्हाला परत 2016-17ला उमेदवारी दिली आणि तिथून पुढे 10 वर्ष सक्रिय कामात एवढा होतं की कोविडचा काळ असो, अतिवृष्टी असो किंवा भागात कोणतीही घटना असो, अगदी सप्ते असतील, लग्न सोहळे असतील, जी भागाने जबाबदारी दिली, जी आबांनी जबाबदारी दिली, ती 100% आम्ही पार पाडण्याचं काम केलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं खरं तर एक अपघातात दुःखद निधन झालं आणि आपल्या महाराष्ट्रावरतीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसवरती दुःखाचा डोंगर कोसळला। आज खऱ्या अर्थानं कोट्यवधी रुपये निधी देऊन जननायक मकरंद आबांनी तिन्ही तालुक्यातून विकासाचा डोंगर रचला आणि आज आबांचाच आधार खऱ्या अर्थानं खचला आहे। तर आमच्या पश्चिम भागाने एक निर्धार धरला आहे की उद्याच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून त्यातूनच अजितदादांना मताच्या रूपाने श्रद्धांजली वाहून सातारा जिल्ह्यामध्ये जे विक्रमी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असतील त्यामध्ये सगळ्यात पहिला आमच्या पश्चिम भागातील 3 उमेदवारांचा असेल। लोकनेते बापूसाहेब शिंदे यशवंतनगर गटातून उभे आहेत। बापूसाहेब, काय सांगाल एकंदरीत आता महत्वाचा विषय म्हणजे आमचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते अतिशय आनंदी आहेत। जे गट तट बाजूला गेले, मी जरी 40 वर्ष काम करत होतो, भैयासाहेब 15 वर्ष काम करतात, पण आबांचं पूर्वी नेतृत्व आम्हाला होतं, तात्यांचंही होतं आणि आता सध्या नितीन काका, आबा आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे एकत्रित असल्यामुळं या विभागामध्ये अगदी अगण्य असे बोटाच्या मोजण्यावर इतकेच विरोधक राहिलेले आहेत। भागामध्ये आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? एकदम उत्तम। काय सांगाल याविषयी विस्तृत? तर काय, आबांनी भरपूर कामं केले, पूर्वी आम्ही असताना तिथे कामं केलेली आहेत आणि कामाच्या जोरामुळे आमचे सगळे कार्यकर्ते विचलित न होता आता एक झालेले, हीच पोच पावती। यशवंतनगर गटामधील जे काही मतदार आहेत त्यांना आपण काय सांगाल आजच्या दिवशी? आज त्यांना हेच सांगू की आपण तालुक्यापुरतं बघा, मतदारसंघापुरतं बघा, आपलं नेतृत्व पूर्वीपासून आबांनी नेतृत्वाचा विकास केलाय, तोच आपल्याला खासदार नितीन काका आणि आबांच्या माध्यमातून आणि पंचायत समिती उमेदवार भैया डोंगरे आणि मी आमच्या माध्यमातून या विभागात कुठल्याही अडचणी येणार नाहीत। काय सांगा? मी असं सांगेन की राष्ट्रवादी हा पक्ष आबांच्या ह्याच्यात चाललेला आहे, त्यांचं नियोजन 1 नंबर आहे
मग तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचं लक्ष आहे आणि कुणाला काय कमी आहे ते पोचवायचं ते नियोजनबद्ध काम करतात. धोम गावचे आपण ग्रामस्थ आहात, कसा प्रतिसाद मिळतोय आज आपण धोम गावात आहात? आता तुम्ही पाहतच आहे, अतिशय सुंदर प्रतिसाद मिळत आहेत. आता जे मकरंद आबा पाटील आहेत आपले मंत्री, यांनी जे 2 उमेदवार दिलेले अतिशय सक्षम आणि काम करणारे नेतृत्व आम्हाला दिलेले आहे. यासाठी त्यांनी बापूसाहेब यांना आपल्या पक्षात घेऊन आमच्या भागातील पूर्णपणे विकास करण्याच्या दृष्टीने त्यांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली. तसेच जे लोकांसाठी युवकांसाठी भरपूर काम करतात असे भैया डोंगरे हे आता पुन्हा एकदा पंचायत समितीसाठी लढत आहेत. त्यांना देखील आम्ही सर्व लोकांनी बहुमताने निवडून देण्याचा आज निर्धार केलेला आहे आणि हे तुम्हाला सर्व सहभागातून लोकसभागातून दिसून येत आहे. बौद्ध वस्तीच्या माध्यमातून आज आपण कसा काय सांगाल, काय शब्द द्याल? आमच्या इकडे आबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जवळजवळ 20 लाख रुपयाची मदत दिलेली आहे आणि ते आमच्या नेहमी पाठीशी असतात. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत.